त्रिमुखी ही देवी संपूर्ण मला वाटतं ह्या कोकणामध्ये त्रिमुखी ग्रामदेवता म्हणून ही एकमेव आहे देवी। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हे लोक येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या 9 दिवस नवदुर्गा सिरीजच्या 6व्या भागात। तर आज आपण जात आहोत दहिवलीला। चिपळूण तालुक्यातील दहिवली गावात देवीचं एक सुंदर मंदिर आहे, तर त्या ठिकाणीच आपण आज दर्शन घेण्यासाठी जात आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चिपळूण तालुक्यातील दहिवली गावात वसलेलं श्री त्रिमुखी वरदान मानेचं मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे। ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे। मित्रांनो, काय मंदिर बांधलं या ठिकाणी, म्हणजे बघूनच अगदी प्रसन्न वाटतं। असं वाटतच नाही की हे मंदिर मानव निर्मित असेल, असं भास होतो की देवानी स्वतः आपल्यासाठी हे मंदिर निर्माण केलंय। आपण आता आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया। आत येऊन खूप प्रसन्न वाटतं। देवींच्या मूर्त्याही खूप सुंदर आहेत। तर आपल्यासोबत गावचे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपण मंदिराविषयी माहिती घेऊया। नमस्कार काका। नमस्कार। सर्वप्रथम आपली ओळख करून द्या। मी रुपेश रवींद्र घाट, दहिवली बुद्रुक गावचा माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। कालचे आपलं या दहिवली बुद्रुक ग्रामदेवतेच्या या प्रांगणामध्ये आणि मंदिरामध्ये आपलं स्वागत प्रथम करतो। आणि माहिती सांगायची झाली तर या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 साली झालेला आहे आणि त्या जीर्णोद्धारानंतर दरवर्षी या ठिकाणी नवरात्रमध्ये मोठ्या प्रमाणात हा देवीचा उत्सव साजरा केला जातो। मोठ्या प्रमाणात तालुक्यातून जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। अनेक नवस या ठिकाणी लावले जातात आणि त्या नवसाला पावणारी म्हणून या देवीची ख्याती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। आपण सुद्धा आलात, आपलं सुद्धा या ठिकाणी आमच्या गावाच्या वतीने, आमच्या मंदिर देवस्थानच्या वतीने आपलं स्वागत। त्याचबरोबर ह्या मंदिराची माहिती सांगायची झाली किंवा या देवस्थानची माहिती सांगायची झाली, त्रिमुखी ही देवी संपूर्ण मला वाटतं ह्या कोकणामध्ये त्रिमुखी ग्रामदेवता म्हणून ही एकमेव आहे देवी। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हे लोक येत असतात, भाविक येत असतात। आणि समोर आपण बघितलं मैदानावरती ते त्रैवार्षिक आमची जी समायात्रा ही या मंदिराची आणि देवीची खास ओळख आहे। पौष पौर्णिमाच्या 3 वर्षानंतर पौष पौर्णिमा ज्यावेळेला येते, पौष पौर्णिमेची ही यात्रा त्रैवार्षिक यात्रा, या त्रैवार्षिक यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। महाप्रसाद असेल किंवा अनेक उपक्रम आमच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर असतील आणि विविध जे उपक्रम आहेत, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, हे सर्व उपक्रम त्यानिमित्ताने राबवले जातात। अशा पद्धतीने भली मोठी यात्रा या ठिकाणी होत असते आणि आपण या नवरात्राच्या निमित्ताने देवीचं दर्शन घेण्यासाठी आलात, आशीर्वाद घेतले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। धन्यवाद काका। या ठिकाणी त्रैवार्षिक समाउत्सव म्हणजेच या देवीची यात्रा पौष महिन्यात दर 3 वर्षांनी पार पडते। खरंच मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर एकदा तरी ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या। तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल। तर नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद।